राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसंच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता 15 मिनिट टाईम फ्रेमवर निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी प्रिव्हियस डेला रेजिस्टन्सच्या नियर गॅप ओपन दिले निफ्टीने. गॅप ओपन दिल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियसला हा स्ट्रॉंग निफ्टीचा आधी सपोर्ट झोन होता. सपोर्ट झोनला ब्रेकडाऊन देऊन ॲक्ट परत रेजिस्टन्स झोन क्रिएट केला होता निफ्टीने. परत ह्या ठिकाणी प्रिव्हियस डेला आपण गॅप ओपन देऊन रेजिस्टन्स फेस करून परत स्लो स्टडी लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊनफॉल दिल्यानंतर निफ्टीने क्लोजिंग केली होती मित्रांनो 22,450 रुपयाला. तर मंडेसाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन भेटू शकतो जेव्हा निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता हा झोन आधी निफ्टीचा होता रेजिस्टन्स झोन कंटिन्युअस. निफ्टी ह्या झोनला रेजिस्टन्स फेस करत होता. हा निफ्टीचा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेला परत निफ्टी ह्या झोनला ब्रेकआउट देऊन ह्या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडला ब्रेकआउट दिल्यानंतर वर साईडला सेल केले ह्या ठिकाणी निफ्टीला. त्याच पद्धतीने बायर ट्रॅप, त्यानंतर बायरची लिक्विडिटी घेतल्यानंतर बायर्सला ट्रॅप करून खालच्या साईडला डाऊनफॉल दिला होता. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस निफ्टी ह्या ट्रेंड लाईनला रिस्पिवली सपोर्ट फेस करतोय. हा फर्स्ट सपोर्ट अपमो, सेकंड टाइम सपोर्ट ब्रेकआउट. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेला निफ्टी ट्रेंड लाईनच्या नियर रिस्पिवली सपोर्ट फेस करून वरच्या साईडला एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल क्रिएट करून क्लोज केली होती. तर उद्यासाठी जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली, आफ्टर फ्लॅट ओपनिंग निफ्टीला एक पुलबॅक उद्या वरच्या साईडला. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडने एक ट्रेंड लाईन अशी मार्क केल्यानंतर निफ्टी ट्रेंड लाईनला रिस्पिवली रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल देत होती. ह्या ठिकाणी पाहू शकता रेजिस्टन्स मेन रेजिस्टन्स निफ्टीचा, त्याच्यानंतर डाऊनफॉल, परत पुलबॅक रिस्पिवली रेजिस्टन्स डाऊनफॉल, परत रिस्पिवली रेजिस्टन्स डाऊनफॉल. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला परत एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स सपोर्ट फेस करून ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली ब्रेकआउटच्या नियर. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनची नियर निफ्टीने क्लोजिंग केली. तर उद्यासाठी जर निफ्टी फ्लॅट आफ्टर फ्लॅट ओपनिंग निफ्टी वरच्या साईडला एक पुलबॅक येऊ द्या. पुलबॅक नंतर डायरेक्ट तुम्ही ह्या ठिकाणी ब्रेकआउटला ट्रेड प्लॅन करू नका. ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस 2 ते 3 वेळेस निफ्टी रेजिस्टन्स फेस केला होता. हा निफ्टीचा झोन आहे 22,470 तर 22,480. ह्या झोनमध्ये निफ्टी परत रेजिस्टन्स फेस करू शकतो उद्यासाठी जर आफ्टर ब्रेकआउट पुलबॅक घेऊ द्या. परत ह्या झोनच्या नियर ब्रेकआउट नंतर पुलबॅक घेतलं, परत कन्सोलिडेशन करून सस्टेन केलं, त्याच्यानंतर नवीन बायर कन्सोलिडेशन झाली ह्या झोनच्या नियर निफ्टीमध्ये. त्यानंतर आफ्टर ब्रेकआउट लोअर लो टाईम फ्रेममध्ये वरच्या साईडला त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये ह्या सपोर्ट झोनच्या नियर निफ्टी एखादी प्रायशन कन्फर्मेशन केली, डबल बॉटम पॅटर्न, त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्ट झोनला. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि वनी सोडू तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी ह्या ठिकाणी गॅप ओपन झाली उद्यासाठी. गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला एक पुलबॅक घेऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेचा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता. गॅप ओपन नंतर पुलबॅक घेऊ द्या प्रिव्हियस डेच्या रेजिस्टन्स झोनच्या नियर. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर निफ्टी परत स्वतःला सस्टेन करत असेल. लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्रायशन कन्फर्मेशन झाली, कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं तर या ठिकाणी लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचा एस एल असेल तुमचा आणि मनी शोडू तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने सेलिंग तुम्ही आफ्टर गॅप डाऊन ह्या ठिकाणी ह्या झोनच्या नियर जर गॅप डाऊन ओपन झाली त्यानंतर डायरेक्ट तुम्ही सेल नका करू. हा झोन आहे निफ्टीचा, या ठिकाणी पाहू शकता 22,350 ते 22,360 हा झोन आधी निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. तर उद्यासाठी जर ह्या झोनच्या नियर जर निफ्टी गॅप डाऊन दिले ओपन, गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. वर साईडला पुलबॅक घेऊ द्या. परत ह्या ठिकाणी पाहू शकता निफ्टी ह्या झोनमध्ये ट्रेंड लाईन मार्क करते, ट्रेंड लाईनला पोलीस रेजिस्टन्स फेस करते, डाऊनफॉल रेजिस्टन्स, परत डाऊनफॉल रेजिस्टन्स फेस, परत डाऊनफॉल. त्याच पद्धतीने उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाली वर साईडला एक पुलबॅक घेऊ द्या ट्रेंड लाईनच्या नियर. ह्या ठिकाणी ट्रेंड लाईन अशी मार्क केल्यानंतर ट्रेंड लाईनच्या नियर, त्याच्यानंतर प्रिव्हियस डेच्या सपोर्ट झोनच्या नियर गॅप डाऊन ओपन नंतर ॲक्ट ॲज रेजिस्टन्स फेस करत असेल. त्यानंतर लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न, त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं रेजिस्टन्स झोनच्या नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही शॉर्ट्स करू शकता. त्याच पद्धतीने पुट ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचं एस एल असेल तुमचं आणि वनी शोडू तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी एकतर वरच्या साईडला ब्रेकआउट देऊ द्या किंवा खालच्या साईडला ब्रेकडाऊन देऊ द्या. ब्रेकडाऊन नंतर परत पुलबॅक घेतलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही एखादी प्रायक्शन नंतर तुम्ही शॉर्ट करू शकता. त्याच पद्धतीने वर साईडला ब्रेकआउट दिला, पुलबॅक घेतलं, पुलबॅकला आफ्टर पुलबॅक अगदी प्रायक्शन कन्फर्मेशन झाली त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी 2 लेवल मार्क राहतील इम्पॉर्टंट.
निफ्टीमध्ये हा वरचा लेवल आहे 22,470 ते 80 आणि खालचा लेवल आहे निफ्टीचा 22,350 ते 360. उद्यासाठी जर निफ्टी ह्या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये जर निफ्टी कन्सोलिडेशन करत असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग किंवा शॉर्ट करू नका. आफ्टर कन्सोलिडेशन वर साईडला फुल ब्रेकआउट देऊ द्या किंवा खालच्या साईडला ब्रेकडाऊन देऊ द्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ॲज पर ब्रेकआउट ट्रेड प्लॅन करू शकता निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता आधी बँक निफ्टी रेजिस्टन्स फेस करून लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करत होतं ट्रेंड लाईन फुल रेजिस्टन्स फेस करून. त्याचनंतर ह्या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट फेस केल्यानंतर बँक निफ्टीने ट्रेंड चेंज करून लोअर लोचं कन्फर्मेशन हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस डेला गॅप ओपन दिल्यानंतर परत एक सेल ऑफ आला. त्याचनंतर ह्या ठिकाणी पुलबॅक आले. त्याच पद्धतीने बँक निफ्टीने क्लोजिंग केले 48,288 रुपयाला. तर मंडेसाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन करून भेटू शकतो जेव्हा बँक निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता हा एक लो मारला होता. त्याच पद्धतीने वर साईडला एक हाय मारल्यानंतर हाय टू लो मार केल्यानंतर फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार या ठिकाणी 0.5 आणि 0.6 सपोर्ट झोन क्रिएट केलेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या झोनच्या नियरच निफ्टीने स्ट्रॉंगली सपोर्ट फेस करून एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल क्रिएशन केले प्रिव्हियस डेला. तर उद्यासाठी निफ्टी जर फ्लॅट ओपन झाले बँक निफ्टी आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही ब्रेकआउटला ट्रेड प्लॅन करू नका. प्रिव्हियस डेला हा छोटा रेजिस्टन्स आहे. छोटा रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊ द्या. ब्रेकआउट नंतर या ठिकाणी पाहू शकता परत एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला ह्या झोनमध्ये रेजिस्टन्स फेस करून परत एक पुलबॅक घेतला. पुलबॅकला ह्या झोनमध्ये परत प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर जर बँक निफ्टी स्वतःला सस्टेन करत असेल सस्टेन करून खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता स्ट्रॉंगली ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करतो बँक निफ्टी. ह्या ठिकाणी पाहू शकता सपोर्ट फेस करून अप मूव, सेकंड टाईम सपोर्ट अप मूव, थर्ड टाईम ह्या ट्रेंड लाईनच्या नियर सपोर्ट फेस करून क्लोजिंग केले. तर उद्यासाठी जर वर साईडला आफ्टर फ्लॅट ओपनिंग पुलबॅक वर साईडला ब्रेकआउट दिल्यानंतर ह्या ठिकाणी बायर्सला ट्रॅप करून पुलबॅक घेऊ द्या. परत ट्रेंड लाईनच्या नियर रेस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करत असेल लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न त्याचनंतर हेड अँड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी ह्या झोनच्या नियर जर गॅप ओपन दिलं गॅप ओपन नंतर या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस डेचा हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता. तर उद्यासाठी जर गॅप ओपन झाला ट्रेंडला रेजिस्टन्स झोनच्या डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. खाली साईडला एक पुलबॅक घेऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याचनंतर प्रिव्हियस डेच्या स्मॉल हा रेजिस्टन्स आहे झोनच्या नियर स्वतःला सस्टेन करत असेल बँक निफ्टी सस्टेन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही सेलिंग आफ्टर गॅप डाऊन ओपन खालच्या साईडला गॅप डाऊन ओपन नंतर या ठिकाणी पाहू शकता असे ट्रेंड लाईन मार्क होते. त्याच पद्धतीने गॅप डाऊन ओपन नंतर वर साईडला पुलबॅक घेऊ द्या. प्रिव्हियस डेचा हा झोन पाहू शकता तुम्ही कंटिन्युअस हा झोनमध्ये रेजिस्टन्स फेस करत होता. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन नंतर पुलबॅक घेतला ह्या झोनच्या नियर ॲक्ट ॲज रेजिस्टन्स फेस करत असेल रेजिस्टन्स फेस करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये कधी प्राइसिंग कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनचे आणि तुम्ही शॉर्ट करू शकता बँक निफ्टीला पुट ऑप्शन बाय करू शकता 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये समज असेच काही इंट्राडे स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. तर पहिला स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये BPCL. ह्या ठिकाणी पाहू शकता स्टॉकने हायर पॅटर्न लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशनचं या ठिकाणी पाहू शकता हा एक स्ट्रॉंग सपोर्ट फेस केल्यानंतर स्टॉकने हायर पॅटर्न कन्फर्मेशनमध्ये क्रिएट केलेले. त्याचनंतर W पॅटर्नचं पण क्रिएशन झाले आणि त्याच पद्धतीने नेकलाईन ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ह्या झोनमध्ये सेलर्स बायर्स ट्रॅप करून वर साईडलाच क्लोजिंग केले स्टॉकने. तर उद्यासाठी ह्या स्टॉकमध्ये ट्रेड भेटू शकतो जेव्हा तुम्ही स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग वर साईडला प्रिव्हियस डेच्या हायला ब्रेक केलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये 3 ते 4 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन झालं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट नका करू ह्या स्टॉकमध्ये. आफ्टर थोडंफार गॅप ओपनिंग एक पुलबॅक होऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर ह्या झोनमध्ये जर स्वतःला सस्टेन करत असेल स्टॉक लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्राइसिंग कन्फर्मेशन झाली त्याच पद्धतीने 5 मिनिट किंवा 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये एखादी स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल क्रिएशन झाली ग्रीनवाली त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये 3 ते 4 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. तर दुसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये सिप्ला लिमिटेड. ह्या ठिकाणी पाहू शकता स्टॉक हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय त्याच पद्धतीने ब्रेकआउट दिले ह्या झोनमध्ये ब्रेकआउट नंतर परत पुलबॅक घेऊन वर साईडला स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल क्रिएशन केलेले. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेला एक पॉज कॅन्डल पण बनवलेली आहे. तर उद्यासाठी जर स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट होऊन प्रिव्हियस डेच्या हायला जर ब्रेक करत असेल त्याचनंतर प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक नंतर तुम्ही या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये
तुमचं स्टॉप लॉस असेल 8 ते 10 रुपयाचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट न करू ह्या स्टॉकमध्ये. आफ्टर फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप ओपन दिलं, गॅप ओपन नंतर पुल बॅक घेऊन जर वर साईडला परत एक अप मूव्ह देत असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता स्टॉकमध्ये. 8 ते 10 रुपयाचं एस-एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी तसेच स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.